देवडांगराचे घारगे बनवलेले आहेत। तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते, चला मग। नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हे बघा, आज मी घारगे बनवत आहे। त्यासाठी इथं देवडांगराच्या 2 फोडी घेतल्यात उकडून, त्याला चांगलं असं मॅश करून घेतलेलं आहे। हे बघा, असं नरम करून घेतलेलं आहे। हे बघा, आपल्याला त्यास घारगे बनवायला साहित्य लागणार आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, आणि इकडे दूध आहे 1 वाटी, आणि हे गूळ घेतलेला आहे, आणि विलायची पावडर आहे। आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त सामान घेऊ शकते, तसं काही नाही। ताईने एवढं घेतले गड्या, एवढं हवं आपल्याला साहित्य असं काही नसते। गव्हाचं पीठ आणि रवाचा असला तरी चालते, माझ्यापाशी आहे म्हणून मी एवढं साहित्य घेतले। सर्वात पहिलं मी गव्हाचं पीठ टाकून घेते यामध्ये। रवा टाकते, मैदा टाकते, आणि रवा, विलायची पावडर टाकते, गूळ आहे अर्धी वाटी, सगळं या मिश्रणाला एकत्र करून घेते। दूध आपल्याला लागलं तरच टाकायचे, कारण वल्ल राहते ना देवडांगर, त्यासाठी बघू शकता, लागले तर टाकू, नाही गेलं तर नाही। चमच्यावर तूप टाकते, ते तूप टाकते चमच्यावर, यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तूप टाकले चमच्यावर, त्याला असं अर्धा 1 तास आपण असं ठेवणार आहोत, नंतर करायला घेणार आहोत। आपल्याला दुधाची काही गरज पडली नाही आहे बघा, कारण देवडांगर अगोदरच ऑलरेडी वल्ल राहते। हे बघा, पीठ चुरून झालेलं आहे आपलं। आपल्याला चुरता वेळेस जर पीठ असं पातळ वाटलं ना, त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ टाकू शकता तुम्ही। झालेलं आहे, आता थोडा वेळ झाकून ठेवते, नंतर करायला घेते। तेल तपायला ठेवलेलं आहे, कढई चालू केलेली आहे, आणि तेल तपण्यासाठी ठेवलेलं आहे मी। हे बघा, इकडं गोळे करून घेते, घारगे करून घ्यायले मस्त। हे बघा, पीठ असं झालेलं आहे आपलं, बघू शकता। आता याला लाटून घेते मी, थोडं थोडं तेल लावते आणि लाटून घ्यायचं। तुम्हाला जर पीठ असं पातळ वाटलं ना, तर तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकू शकता। हे बघा, मी पोळी लाटल्यासारखं लाटलेली आहे, आणि त्याच्यात वाटेनं हे करून घ्यायले, कारण आपला जास्तीचा टाईम लागत नाही। असं जर केलं तर गोळे करून घेतलं तर वेळ लागेल। हे बघा, सर्व असं करते मी। आपलं तेल तपलेलं आहे भरपूर। हे बघा, पुऱ्या टाकून घेते सर्व, हे टाकलेलं आहे। हे बघा, असे करून घेतलेले आहेत मी सर्व पुऱ्या। घारगे म्हणलं तर काय असतात, अशा पुऱ्याच असतात। त्याला देवडांगराच्या याच्यामध्ये गुळ वगैरे टाकून आपण करतो। मग वेगवेगळे नाव दिलेले आहेत, कोणीकडं असं देवडांगराच्या पुऱ्या म्हणतात, आपल्याकडं कोणी घारगे म्हणतात, असं प्रत्येक ठिकाणी नावं दिलेली आहेत। हे बघा, आपले घारगे खाण्यासाठी रेडी आहेत, बघू शकता। थोडासा याला लाल कलर आलेला आहे, कारण यामध्ये गूळ टाकलेला आहे ना, त्यासाठी असा कलर येते। मस्त झालेले आहेत आपले घारगे खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला। हे 15 दिवससुद्धा राहू शकते, तर आपण कुठं प्रवासाला गेलं तर घेऊन गेलं तरी 15 दिवस राहू शकतात। ते खाण्यासाठी चांगले आहेत।